कदम वहिनींकडे जो खेळ खेळलो आपण त्यांच्या मुलीच्या मदतीने, तोच खेळ आता इथे मुलाच्या मदतीने. मुलाने स्वतःच्या हाताने एक पैशाचं पाकिट ठेवलेलं आहे, आईच्या डोळ्यावर पट्टी, मुलाने सांगायचा रस्ता, डावीकडे उजवीकडे सरळ मागे खाली वर सगळं मुलाने सांगायचं आहे. आणि वहिनींनी कुठेही स्पर्श करता कामा नये. 3 स्पर्शांच्या आत ते पाकिट मिळवलं पाहिजे. चला बाळा, तू सांग आईला. कुठे आर्य सांग, कुठे लपवलंयस पाकिट? इथे इथे म्हणजे बाळा डावीकडे उजवीकडे सांगायचं. आता कुठे सांग आईला? किचन मध्ये की कुठल्या बाजूला सांग? किचनच्या इकडे. हा, किचन मध्ये कुठे बाळा? किचन मध्ये कुठे कुठे कशावर आहे सांग? फ्रीजवर. फ्रीजवर कुठे ठेवलंयस? कशाच्या खाली ठेवलंयस? वरतीच ठेवलंयस. कशाच्या वरती? कशाच्या जवळ? ट्रेच्या जवळ? फोटोच्या जवळ. एक स्पर्श झालाय बहिणी तुमचा. एक स्पर्श ऑलरेडी झालाय. सांग आईला कुठे? डावीकडे. कुठे ठेवलंय सांग बेटा पटकन. डावीकडे. दुसरा उजवा तो आहे. 2 स्पर्श झाले बहिणी तुमचे. फोटो जवळ हात आहे का माझा? काय म्हणतो तुम्ही ऐका. वहिनी तुमचा मुलगा बरोबर सांगत होता तुम्हाला. तुमचे हात बरोबर त्या या पाकिटाच्या वर होते. तो म्हणला खाली खाली, तरी तुम्ही उजवीकडे नेताय आहात. त्याच्यानंतर तो चुकला. तुम्ही उजवीकडे, मग डावीकडे म्हणायच्या ऐवजी तो उजवीकडे म्हणा. पण शेवटी तो मुलाचा आणि आईचा खेळ असल्यामुळे त्याला ते आधी त्याने बरोबर सांगितलं होतं, नंतर त्याने चुकीचं सांगितलं. शेवटी काय पाकिट मिळालं नाही. हरकत नाही. पुढचा खेळ आहे तो तुम्हाला आणि नातेवाईकांना मिळून खेळायचा आहे. क्लूचा गेम आहे, त्याच्यामध्ये बक्षीस जिंकतात. आता पुढचा क्लूचा खेळ जो आहे तो खेळूया कदम वहिनींबरोबर. आता हा खेळ आहे क्लूचा खेळ. 5 क्लू असतील वेगवेगळे, ते लपवून ठेवलेले असतील. पहिला मी देणार आणि बाकीचे 4 लपवलेले आहेत. हा क्लू जो लिहिलेला आहे हा वेगळा लिहिला आहे. समजा कंपॉस बॉक्स असं लिहायचं असतं आम्हाला, तर कंपॉस बॉक्स लिहिलं नाही. स पा स कम बॉ आडवं तेडवं लिहिलंय. ते अक्षरांची अदलाबदल केली आहे. तो शब्द तुम्ही ओळखायचा आहे काय तो, आणि त्या शब्दापर्यंत गेला की तिथे दुसरा क्लू मिळेल. मग तो वाचून तिसरा, मग चौथा आणि मग 5वा. आणि 5व्या क्लूच्या जवळ एक असंच पाकिट आहे ज्यात 1000 रुपये आहेत. आणि हे सगळं तुम्ही जर 1 मिनिटाच्या आत केलं तर बोनस म्हणून 500 रुपये आणखी मी तुम्हाला देणार. त्यात कोणीही तुमची मदत करू शकतं. मोठ्याने वाचायचं काय लिहिलंय म्हणजे लोक तुम्हाला मदत करतील. ठीक आहे. पहिली पहिला क्लू मोठ्याने वाचा. राऊ कॅपा मेचे. राहू कॅपा माझी कॅपा मेच. समज काय? अक्षरांची अदलाबदल केली बघा काय नीट. पाऊच 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 पाऊस कळलं, पण कुठला पाऊस? कॅमेराचे कॅमेराचे पाऊस. कुठे कुठे आहे? कुठे कॅमेराचा पाऊस? बघा लवकर लवकर सांगा कुठे आहे कॅमेरा पाऊस. थांबा, तिकडे थांबायचं असतंय. त्या येणार या लवकर. तिथे ना श धादू पीची बी. काय? श धादू पीची बी. दुधाची पिशवी. चिनी वाटते ना. नेल पेंट. पाडलं तोडलं बघा आहे ना. काय? गॅस लायटर ना. गॅस लायटर. स्वतः जो असतं गॅस लायटर ना. तुम्हाला विचारतो. वहिनींनी 1 मिनिटाच्या आत फक्त 3 क्लू शोधून काढले. तर म्हणून 3 क्लूचे त्यांना 600 रुपये मी देतोय. 2, 3, 4, 5 आणि हे 6. हे 600 रुपये वहिनी मी तुम्हाला देतोय. जर 1 मिनिटाच्या आत आणखी पुढचे 2 क्लू शोधले असते तर तुम्हाला हे 400 आणि शिवाय 500 रुपये मिळाले असते. हरकत नाही. आता हाच खेळ देशपांडे वहिनींबरोबर. मी आता उभा आहे देशपांडे वहिनींच्या घरात आणि आपण खेळणार आहोत क्लू.
क्लूचा गेम. वहिनी 5 क्लू, 1 मिनिटाचा अवधी. 5ही जर ओळखले आणि पाकिट मिळवलं 1 मिनिटाच्या आत तर 500 रुपये बोनस. कोणी मदत करू शकता? घ्या, वेळ सुरू झाली. या पास पुसणी, पाय पुसणी. रलचा मोबाईल बार्जर, मोबाईल चार्जर. कनाडाचं चना डाळ. नेल कटर. च ते धूपा लाते, चेते धूपा लाते. तेलाचे दूध पातेले. येस. 5ही क्लू 1 मिनिटाच्या आत ओळखले आणि पाकिट घेऊन आलात वहिनी. अभिनंदन. हे 500 रुपये बोनस सुद्धा तुम्हाला. धन्यवाद. पाकिटात 1000 रुपये आहेतच, शिवाय हे 500 रुपये बोनस तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे वहिनी पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही किती? 300 रुपये जिंकलात. दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही काहीच जिंकू शकला नाही आणि या राऊंड मध्ये तुम्ही 1000 आणि 500 म्हणजे एकूण 1800 रुपये तुम्ही जिंकलेला आहात. आता पैठणीचा खेळ. मानाची पैठणी कोणाला मिळणार? कदम वहिनींना की देशपांडे वहिनींना? कोण ठरणार आजच्या एपिसोडचे होम मिनिस्टर? आज से बघूया. कदम वहिनी आणि देशपांडे वहिनी इथे उभे आहेत आणि त्यांचे चिरंजीव आणि कन्या सुद्धा इथे उभी आहे. त्यांच्या हातामध्ये एक बाऊल आहे. वहिनींनी काय करायचं तर जाऊन काही चकत्या ठेवलेल्या आहेत. 4-4 चकत्या आहेत, त्याच्यावर 4-4 फुगे आहेत. ते फुगे पायाने फोडायचे आणि शिवाय ते बरोबर चकतीवरच फोडायचे आहेत. ज्या वहिनी सर्वात आधी जाऊन 4ही फुगे चकतीवर फोडून एक चकती इथे जमा करतील, ज्या वहिनी 4 चकत्या आधी जमा करतील त्या वहिनी आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरतील. वहिनी बरोबर चकतीवरच फुगा फोडायचे, नाही तर चकती तुम्हाला उचलता येणार नाही. तुमची वेळ सुरू होते आता. तुम्ही घ्या तुमची घ्या. वहिनी तुम्ही तुमची चकती आणायची. एक मिनिट, ती चकती आणा, ती तुमची नाही, ती वहिनींची चकती. एक मिनिट आणा. देशपांडे वहिनींनी 3 फुगे फोडले आणि नंतर जाऊन तिकडचा 1 फुगा फोडला, पण त्यांचे 3च फुगे ग्राह्य धरण्यात येत आहेत. कदम वहिनींनी सुद्धा 3 फुगे फोडले, पण गंमत अशी झाली की त्यांनी फुगा फोडण्याआधी चकती उचलली, मग चकती ठेवली, मग फुगा फोडला, असे बरेच घोळ घातले. त्यामुळे त्यांनी फक्त 2च फुगे फोडले. त्यामुळे त्या आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरत आहेत. आणि या फेरीमध्ये विजेत्या झालेल्या आहेत देशपांडे वहिनी, ज्या आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत. रूपा संगम तर्फे त्यांना ही भरभराट करते. आजचा एपिसोड हा बालदिन विशेष एपिसोड होता, म्हणूनच मुलांची मदत घेतली आम्ही आजच्या एपिसोडमध्ये. आपापल्या मुलांना जपा, सुखी संसार करा, एकमेकांवर प्रेम करा, आनंदात राहा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत अच्छा.